दरवर्षी लाखो रुपये खर्च करून शहरातील अनेक लहान मोठ्या नाल्याची महानगरपालिकेच्या वतीने साफसफाई केली जाते। मात्र यावर्षी मे महिना सुरू झाला असूनही आणि पावसाळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही महानगरपालिकेने शहरातील नाल्याची साफसफाई अद्यापपर्यंत सुरू केली नाही। त्यामुळे पावसाळ्यात नाल्यातील पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या घरात आणि दुकानात शिरण्याची शक्यता आहे। तसेच नाल्याशेजारी राहणाऱ्या लोकांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो। या संदर्भात नागरिकांनी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे नालेसफाई संदर्भात वारंवार मागणी केली। मात्र महानगरपालिका प्रशासनाने अजूनपर्यंत नालेसफाईचं काम सुरू केलं नसल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून मनपा आयुक्तांनी तत्काळ नालेसफाईचं काम सुरू न केल्यास मनपा आयुक्त यांच्या दालनात गाळ टाकण्याचा इशारा महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी दिलाय। आपण पाहता अमरावती शहरामध्ये मध्यवस्तीतून सुमारे 16 मोठे नाले आणि 18 उपनाले वाहतात। या नाल्यामुळे पावसाळ्यामध्ये जे नाल्याकडील लोक असतात त्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहावं लागते, कारण की नाल्यांना दोन्ही बाजूला सुरक्षा भिंत नसल्यामुळे आणि जर नाले व्यवस्थित साफ झाले नाही तर तो संपूर्ण नाल्याचं पाणी त्यांच्या घरामध्ये जाते आणि आर्थिकसुद्धा आणि जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता असते। आपण पाहता नमुना असो, चुनाभट्टी असो, पन्नाल नगर असो, नाईक नगर असो, या भागातील नागरिकांच्या अक्षरशः घरात पाणी जाते। त्यामुळे महानगरपालिकेने या नाल्यांची संपूर्ण सफाई तात्काळ सुरू करावी। तसंच जो गाळ काढला आहे तो गाळसुद्धा व्यवस्थित उचलला गेला पाहिजे, नाहीतर काय होते गाळ तिथं राहिले तर पुन्हा तो नाल्याचं पाणी त्या गाळामुळे पुन्हा जसं तसंच होते। त्यामुळे साफसफाई आवश्यक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण अमरावती शहरामध्ये काही नाल्यांना सुरक्षा भिंती झाल्या आहे तर काही संपूर्ण नाल्यांना दोन्ही बाजूने सुरक्षा भिंती बांधाव्या, यासाठी मी 5-6 वर्षाचा प्रयत्न करत आहे। 3 कोटी 80 लाख रुपयाचा DPR सुद्धा तयार केला होता। तो पुण्याच्या कंपनीने तयार केला होता, तो शासनाकडे पाठवला आहे। महानगरपालिकेने सुद्धा या संपूर्ण नाल्यांना सुरक्षा भिंती व्हाव्या, त्याचप्रमाणे साफसफाई सुद्धा व्यवस्थित यासाठी पाठपुरावा करावा, अन्यथा जनतेला घेऊन आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार।